मोक्षाचा साक्षात्कार आणि आजचा जीवन प्रवास. मोक्षाचा साक्षात्कार. वैयक्तिक मत. मोक्ष हा शब्द ऐकताच मनात मृत्यू, आत्मा आणि परलोक यांच्या कल्पना जाग्या होतात. पण माझ्या भावविश्वात मोक्ष म्हणजे शेवट नाही, तर तो एक आरंभ आहे. मृत्यू नव्हे, तर जीवाच्या प्रत्येक क्षणात शांततेचा अनुभव घेण्याची कला म्हणजे मोक्ष. माझ्या भावातील मोक्षाची अनुभूती. मोक्ष म्हणजे अंतर्मनात निर्माण होणारे एक निर्मळ आकाश, जिथे विचार, भावना आणि अहंकार या सर्वांचे वादळ थांबते. तेव्हा मनात एक साक्षीभाव जागतो. सुख दुःख दोन्ही समान भासू लागतात. आणि मी हा शब्द स्वतःच्या सीमांच्या पलीकडे जाऊन शून्यामध्ये विलीन होतो. पूर्वी मला वाटायचे, मोक्ष मिळवण्यासाठी जंगलात जावे लागते, साधना करावी लागते. पण आता जाणवले, मोक्ष म्हणजे रानामध्ये पलायन नव्हे, तर जगताना स्वतःशी प्रामाणिक राहणे. जिथे कर्म शुद्ध असतील, विचार निर्मळ असतील आणि मनात द्वेष, मत्सर, मोह किंवा भय यांना स्थान नसेल, तिथेच मोक्ष फुलतो. मोक्ष म्हणजे आत्म्याची मुक्ती, पण ती मृत्यूनंतर नव्हे, तर मोहातून, अपेक्षांमधून आणि अहंकारातून मिळते. तो एक असा अनुभव आहे, जिथे व्यक्ती आपल्या अस्तित्वाच्या मुळाशी पोहोचते आणि जाणते की तिचे मीपण हे केवळ एका व्यापक चेतनेचा एक अंश आहे. मोक्ष म्हणजे केवळ शांततेची अवस्था नाही, तर तो जाणीवेचा सर्वोच्च क्षण आहे, जिथे आपण प्रत्येक श्वासात ब्रह्मांडाशी एकरूप होतो. माझ्या अंतरंगातील भावाने मला शिकवले, की मोक्ष मंदिरात, ग्रंथात किंवा विधींमध्ये नाही, तर तो आपल्या अंतःकरणातील शांत जागेत आहे, जिथे आपण स्वतःला ओळखतो आणि अंतरात्म्याशी एकरूप होतो. जीवनातील प्रत्येक कृती, प्रत्येक विचार आणि प्रत्येक नाते जर प्रेम, करुणा आणि प्रामाणिकपणाने स्पंदित होत असेल, तर तेच मोक्षाचे रूप आहे. निष्कर्ष. मोक्ष अंत नाही, तर अंतःकरणातील आरंभ आहे. म्हणून मी म्हणतो, मोक्ष म्हणजे मृत्यूनंतरची मुक्ती नव्हे, तर जगताना स्वतःशी प्रामाणिक राहण्याची परम जाणीव आहे. तो माझ्यासाठी अंत नाही, तर अंतःकरणातील आरंभ आहे. संकीर्ण विचार, चर्चा आणि जीवन प्रवास. अंधश्रद्धा, पाप पुण्य, आस्तिक नास्तिक, पुनर्जन्म आणि आत्मा अशा अनेक विषयांवर दूरदर्शनवर, टीव्हीवर चर्चासत्रे, वादविवाद होत असतात. अभ्यासक आपली मते मांडत असतात, पण कोण बरोबर आहे आणि कोण चूक हे समजणे क्वचितच शक्य होते. त्यामुळे आपल्यावर ज्या विचारांचे प्रभुत्व असते, त्याच विचारसरणीला आपण पाठिंबा देतो. मानवी जीवनाचे अंतिम ध्येय काय असावे? जन्माला आलेल्या व्यक्तीच्या जीवनाचे अंतिम ध्येय काय असावे? आजकाल मुलांचा जन्म होताच त्यांचे पालक त्यांच्या जीवनाचे ध्येय ठरवतात. काय करावे, काय करू नये, काय योग्य, काय अयोग्य. पालक निर्मित मार्गावर मुले पुढे जातात. बहुतेक युवकांचे अंतिम ध्येय फक्त चांगला व्यापार किंवा चांगली नोकरी मिळवणे हेच असते. जीवन सुखकर होईल, ऐश आरामात व्यतीत होईल, एवढाच उद्देश. यात काही गैर नाही. अभ्यास आणि मेहनत ही आपल्या दैनंदिन जीवनाची गरज आहे. प्रत्येक विद्यार्थी आपल्या क्षमतेनुसार पुढे जातो, नोकरी किंवा व्यवसायात स्थिर होतो, म्हणजेच सेटल्ड होतो. आणि हीच शिकवण पुढच्या पिढीपर्यंत पोहोचते. फार पूर्वी जीवनाचे टप्पे स्पष्ट होते. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. जीवनाचे अंतिम साध्य म्हणजे मोक्ष. जन्म मरणाच्या चक्रातून मुक्ती. योग्य प्रकारे या 4 आश्रमांत ऋणमुक्त झाले की गुरु, पितृ, समाज आणि देव या सर्वांकडून मुक्ती मिळते. प्रत्येक आश्रमाचा अभ्यास केल्यावर त्या काळातील आचार, विचार आणि जीवन दृष्टिकोन व्यक्तीला आसक्तीकडून विरक्तीकडे कसा नेतो हे स्पष्ट होते. काळ बदलला, वेळ बदलली, आव्हाने बदलली आणि जीवनाची दिशाही बदलली. आज बाळाचा जन्म होताच तो ए फॉर ॲपल शिकतो. स्पर्धेमध्ये टिकणे हेच मोठे आव्हान असते. प्रत्येक जण आपल्याला उपलब्ध बुद्धी आणि आर्थिक क्षमतेनुसार स्थान मिळवतो आणि सेटल्ड होतो. याच्या पुढे वैवाहिक जीवन सुरू होते. त्यात पदोन्नती, उच्च राहणीमान, पर्यटन आणि पुढच्या पिढीला संस्कार व मूल्ये देणे यांचा समावेश होतो. तिसऱ्या टप्प्यात विविध समारंभ, तीर्थाटन आणि यशस्वी कारकिर्दीची जाणीव पुढच्या पिढीला देणे या गोष्टी समाविष्ट होतात. चौथा टप्पा म्हणजे अंतिम सत्याचा शोध आणि स्वतःच्या अस्तित्वाचा विचार. इथे सल्ला देणे नाही, तर सर्वांचे सल्ले ऐकावे लागतात. पण या सर्व टप्प्यांमध्ये मोक्ष कुठेच दिसत नाही.
मृत्यू मात्र अटळ असतो. मोक्षाचे स्वरूप आणि अंतिम ध्येय. कविवर्य भा. रा. तांबे यांनी जनपळभर म्हणतील हाय हाय या कवितेत मृत्यूनंतरची वास्तवता स्पष्ट केली आहे, जी सर्वमान्य आणि सत्य आहे. मृत्यू म्हणजे मोक्ष नव्हे. कावळा पिंडाला शिवला किंवा चंदनात अंत्येष्टी, अंत्यसंस्कार झाली म्हणजे मोक्ष मिळतो असे नाही. मग मोक्ष म्हणजे काय आणि तो कसा मिळावा? त्यासाठी आपल्या अंतःकरणातील सुप्त, गुप्त आणि तृप्त भाव शोधावे लागतात. मोक्षाच्या आधुनिक परिभाषेसाठी आपल्याला जुन्या आश्रमांकडे वळावे लागेल, कारण मोक्षाचा खरा गाभा तेथेच आहे. ब्रह्मचर्याश्रमात गुरूंच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या मनावर संस्कार होतात, कलागुणांना वाव मिळतो. तसेच स्वयंशिस्त, आदर्शवाद, नीती, आत्मबल आणि शास्त्रीय शिक्षण यावर भर दिला जात असे. मुलींनाही संयुक्त कुटुंब पद्धतीमुळे विविध कलागुणांना प्रोत्साहन दिले जायचे. त्यामुळे गृहस्थाश्रमात प्रवेश करताना दोघेही आपापल्या भूमिकेत निपुण असायचे. परस्परपूरक सांसारिक जबाबदारी सांभाळली जायची आणि सहजीवनाचा आनंद घेतला जायचा. काळानुसार वानप्रस्थाश्रम येतो. संसाराचा मोह सोडून पुढच्या पिढीला जबाबदारी सोपवून योग आणि अध्यात्मावर लक्ष केंद्रित करणे त्यांना शक्य आणि सुखकारक व्हायचे. त्यानंतर संन्यासाश्रम, जिथे आत्मबल वाढलेले असते, मन विकारांपासून मुक्त असते आणि देहत्यागाची ती एक विलक्षण अवस्था असते. म्हणजेच मोक्ष हा त्या अवस्थेत गेल्यानंतर मृत्यूपूर्वीच संन्याशांना क्रमप्राप्त होत असे. आज आधुनिक जीवनशैलीत ध्यान, मेडिटेशन, ताणतणाव व्यवस्थापन, स्ट्रेस मॅनेजमेंट, सांस्कृतिक अभ्यास, कल्चरल स्टडीज आणि समाज कल्याण, सोशल वेलफेअर अशा अनेक माध्यमांतून मोक्षाचा विचार व अभ्यास चालू आहे. काळ बदलतो, युग बदलते आणि जीवनशैलीही बदलते. आज शिक्षण, कार्यशैली, राजकीय आणि सामाजिक संस्कृती बदलत आहे. घरांच्या जागी अपार्टमेंट्स, वाड्यांच्या जागी फ्लॅट्स, तसेच राहणीमान, भोजन पद्धती आणि कौटुंबिक व्यवस्था या सर्व गोष्टी बदलत आहेत. सुस्पष्ट विचार करता आधुनिक माणूस पूर्वीच्या माणसाच्या तुलनेत अधिक आकुंचनशील, संकुचित झाला आहे. संयुक्त कुटुंबात समस्या सर्वांनी मिळून सोडवायच्या असत, तर आता विभक्त कुटुंबात अवघ्या 2च व्यक्ती त्या समस्यांना तोंड देतात आणि भविष्यात प्रत्येक समस्येला व्यक्तिगत पातळीवर सामोरे जावे लागेल. या सर्व विचारांमुळे आधुनिक काळात मोक्षाचे सर्वसमावेशक रूप आणि आपल्या भारतीय संस्कृतीत अधोरेखित केलेले मोक्षाचे स्वरूप यांची सांधेजोड करून, जुन्या विचारांशी सांधेजोड करून असा नवीन विचार मांडला गेला आहे. मोक्ष म्हणजे केवळ मृत्यूनंतरचे दृश्य किंवा पारंपरिक विधी नव्हे, तर तो जीवनाचा अंतिम अनुभव आणि अंतर्गत शांततेचा दर्जा आहे. मृत्यू हा शरीराचा शेवट असतो, पण आत्म्याचा प्रवास, त्याची अनुभूती आणि अंतर्निहित जागरूकता ही जीवनभर चालते. मोक्षाचे स्वरूप. आत्मजाणीव. व्यक्ती स्वतःच्या अंतर्मनाशी, आपल्या जीवनाशी आणि ब्रह्मांडाशी निगडीत सत्याशी जोडली जाते. त्याला आपला अहंकार, भय, लालसा आणि मोह यांचे स्वरूप स्पष्ट दिसते. मनःशांती. जीवनातील सुख-दुःख, लाभ-हानी, अपेक्षा-अनपेक्षा यांचे साम्य जाणवते आणि मनात एक शाश्वत शांतता निर्माण होते. कर्ममुक्ती. मनुष्य आपल्या कर्मांच्या फळाशी इतका बांधलेला राहत नाही. तो आपले कर्तव्य पार पाडतो, पण त्याचे फळ त्याला बाधक वाटत नाही. साध्य कसे मिळवायचे? आध्यात्मिक अभ्यास, योग, ध्यान, ध्यानधारणा, अध्ययन आणि तत्वज्ञान यामुळे मनाची स्थिरता आणि आत्मजाणीव वाढते. सत्कर्म व आचरण, परमार्थ, सेवा, नैतिक जीवनशैली, सत्य, अहिंसा आणि करुणा या मूल्यांचा अंगीकार करून जीवन शुद्ध केले जाते. विचारशुद्धी. अंधश्रद्धा, लोभ, द्वेष आणि अतृप्ती यांपासून मन मुक्त करणे आवश्यक आहे. विचारांवर प्रभुत्व मिळवणे म्हणजेच आत्म्याशी संवाद साधणे होय. साक्षात्काराची अनुभूती. बाह्य सुखांचा आस्वाद घेऊनही त्यांच्यावर अधीन न राहता अंतर्मुख होकर जीवनाच्या गाभ्यातील सत्याची अनुभूती घेणे. जीवनाचे तात्विक ध्येय. जीवनाचे अंतिम ध्येय केवळ ऐशाराम, पैसा किंवा सामाजिक प्रतिष्ठा नसून आत्म्याची उन्नती आणि मोक्ष हेच आहे. जन्माला येण्याचा मुख्य उद्देश ज्ञान प्राप्त करणे, कर्म शुद्ध करणे आणि अंतर्मनाची मुक्ती साधणे हाच असतो. व्यक्तिगत आयुष्यात समाजात स्थिरावणे, नोकरी व्यवसाय यात प्रगती करणे आणि आनंद घेणे ही जीवनाच्या प्रवासाची साधने आहेत, पण ती अंतिम ध्येय नाहीत. म्हणजेच जीवन म्हणजे कर्माचा प्रवास अधिक ज्ञानाचा अनुभव अधिक अंतर्मुखता आणि मोक्ष म्हणजे या तिन्हींचा संयुक्त अनुभव.
माझ्या मनाच्या आभाळात उडतात विचारी पक्ष्यांचे थवे. आभाळात दाटले आहे ढगलो भीमायसवे. मांडून बसला आहे शिकारी चंदेरी स्वप्नाचे जाळे. जाळ्यावर मधोमध बसले मोहाचे पोळे. माझ्या मनाच्या आभाळात उडतात विचारी पक्ष्यांचे थवे. क्षितिजाच्या पलीकडे आहे सत्वाचे एक झाड. बांधली आहे तेथे विचारी पक्ष्यांची नाड. खोप्यातून चिमुकले साद घालती ज्ञानी प्रकाशाला. उबदेतात किरणे समजुनी निराग सर्भकाला. माझ्या मनाच्या आभाळात उडतात विचारी पक्ष्यांचे थवे. ढग येतात जातात प्रश्न आहे पाखरांचा. वीज कडाडली जेव्हा पक्षी झाले सैरभैर. काही अडकले जाळ्यात काही विसरले वाट. माझ्या मनाच्या आभाळात उडतात विचारी पक्ष्यांचे थवे. वेध लावा किरणांचा चाकोरीच्या बाहेरच्या. निघेल ढवळून चिरसागर सतेज होईल अंतरंग. माझ्या मनाच्या आभाळात उडतात विचारी पक्ष्यांचे थवे.